रिलॅक्स एकदम. काय होतं आधी पाय मुरगळला होता. तरी एखादा महिना झाला असेल. मिक्सर वगैरे केला ते व्यवस्थित झालं, पण पाणी पडलेलं होतं. परत पाय तोच घसरला तर मग पेन होतं. फक्त कधी कधी अशी पाय मुंग्या नाही मुंग्या होतंय का? जो पाय मुरगळतो तो एक्सरे मध्ये येतो. एक्सरे फक्त आपण त्याच्यासाठी क्रॅक झालाय, फ्रॅक्चर झालाय तर त्याचा तो क्रॅकिंग दिसतो. तर ते पाय मुरगळतो म्हणजे काय, त्याच्यातले जे जॉईंट्स असतात त्याची सेटिंग बिघडते. पण त्याची सेटिंग क्लिअर झाली की त्याची मुवमेंट जी असेल चारी साईड ती व्यवस्थित झाली तर ओके. पण जो अजून जो पाय मुरगळलेला आहे ती सेटिंग आहे ती क्लिअरच नाही आलं म्हणून बसून उठले थोडं लंगडत पुढे चालणं झालं का पाय सुजतो. आणि तुमचा पाय संध्याकाळी सुजलेला असेल आणि सकाळी सूज नसतो. जाणवतं का? हा झाला पहिला प्रॉब्लेम. दुसरा जो वरून दुखतो तो वेगळा प्रॉब्लेम. बघू पाय आता दुसरा प्रॉब्लेम तो वेगळा. तुमच्या कमरामध्ये L4 अल्फा आयसीमध्ये प्रॉब्लेम आहे. तुमच्या कमरामध्ये चौथ्या आणि पाचमध्ये गॅप. त्याला पडून कमीत कमी 5 वर्ष तरी झाले. कमरावरती कधीतरी पडेल असेल झटका बसेल. म्हणजे त्याच्यातली जी L4 फॅमिलीची डिस्क आहे ती वरून खाली सरळ. याच्या आधी तुम्हाला 2-3 महिन्यातून एकदा कमरामध्ये चमक बनणार, टीचं वर्ण असं व्हायचं, फ्लो होत असतं. पण तुम्ही एखादं पेनकिलर घेतली, गोळी खाल्ली, मग वगैरे लावला, शेकवला की कमी होऊन जाईल. पण आता काय झालं, झटका बसला काहीतरी, वजन उचलण्यात आलं, त्याच्यातलं जे कार्टिलेज असतं ते बऱ्यापैकी बाहेर आलं असले का त्याच्यात पण एक सायटिका नावाची नस येते बाहेर. म्हणून ती कमरापासून हिप जॉईंटमध्ये, मांडीमध्ये, गुडघ्यामध्ये, पोटीमध्ये टाचवतात. म्हणून जास्त तुम्ही उभं राहिले, जास्त मांडी घातली, जास्त गुडघ्यावर बसले, जास्त चालली का खायला रग लागते, कळ लागते ना. हो की नाही? आधी यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. याचा तर याला स्पाईनचा MRI केला त्याचं दिसतं बरोबर. तुम्ही केलं की MRI केलं स्पष्ट दिसतं. पण ही आत्ताची फर्स्ट स्टेजला आहे. जेव्हा ते सेकंड स्टेज पार करून थर्ड स्टेजला जातं तर त्याचं ऑपरेशन केलं जातं. त्याला तुम्हाला जायला जसं एखाद्या गाडी तिची आपण व्हील अलाइनमेंट करतो. पण अलाइनमेंट बिघडल्यानंतर वेळेच्या आतचं त्याचं अलाइनमेंट केलं तर ते चाक घसत नाही. पण तुम्ही अलाइनमेंट बिघडल्यानंतर तर वेळेच्या आतचं केलंच नाही, चाक बऱ्यापैकी घसलं. असं तुमचं स्पायनल कॉर्ड कधी ती सेटिंग बिघडली तर तुम्ही स्पायनल कॉर्डला पोझिशनला आणलंच नाही, त्यामुळे ते कार्टिलेज घसले जातात आणि तो प्रकार. म्हणजे सायटिका प्रॉब्लेम वेगळा, पाय मुरगळलेले, असे 2 प्रॉब्लेम. डिस्क सेट होणं, जसं आता हा प्रॉब्लेम जेव्हा क्लिअर होईल, जेव्हा डिस्क पोझिशनला जाईल, कार्टिलेज लेवलला येईल, तेव्हा हे क्लिअर होईल. समजलं? याला 3 दिवसानंतर परत 10 दिवसात का होतं. कुठून आले? वडिलांनंतर बुडसे. ओके, हां, बरे का? हां, त्यांचं वय झालं ना. हां, दुसरं त्यांचं झालं. आता हे जर तुम्ही स्पेशलिस्टकडे गेले असते तर तुम्हाला खा गोळ्या घ्यायपैकी काढायचं काढायला मूळ ते बांधलंच नाही का बघितली की आपण दिवस झाले ही नजर. आता हे नाडी परीक्षानंतर आम्हाला सहज शक्य आहे. याच्यात तुम्हाला दाखवलं होतं कपड्यासाठी जे तुम्हाला माहितीच नाही. आम्ही बरोद्याला गेलो तेव्हा दाखवत होतो, पण त्याला खूप गोष्ट झाली. तेव्हाच घ्या ते कमरा एकदा सारं पाणी ठेवलं कशासाठी त्यांच्या कमरेचा त्यांनी व्यायाम दिलेले. रिलायन्स एकदम
एवढं अंग का काढलं? चाललंय हा. ते व्यायाम केलं की बरं वाटायचं असं. तुम्हाला प्रॉपर ट्रीटमेंट देतो, व्यायाम करायची काही गरज नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हाडाचा आजार हा एकदा लागला तो आयुष्यभर असतो, त्याला नियमात राहायचं असतं. आता तुम्ही इथं पुढे नीट ऐका, आयुष्यभर 20 किलोच्या पुढे वाकून वजन नाही उचलायचं. उचललं तर परत त्रास होणार, कमरेला झटका बसला परत त्रास होणार, पालतू झोपले परत त्रास होणार, 30 डिग्रीत बसले परत त्रास होणार. या गोष्टी आयुष्यभर लक्षात ठेवा. या गोष्टी तुम्ही पाळल्या, मायग्रेन काय तुम्हाला आयुष्यात कोणत्याही डॉक्टरकडे जायची गरज नाही. जसं की एखादा डायबिटीज बीपी लागला, तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला गोळ्या खाऊन ट्रीटमेंट घेऊन पण नियमात राहायचं. तर तुम्ही नियमात नाही राहिले गोळ्या खाऊन पण, तुम्ही किती गोळ्या खाल्ल्या तर उपयोग नाही. म्हणजे गोळ्या पण खाताय आणि गोडं खाताय, साखर कंट्रोलमध्ये राहणारच नाही. तसं मणक्याचा आजार आहे, तुम्हाला ट्रीटमेंट घेऊन नियमात राहायचं. नियम तोडला तर तुम्ही आयुष्यात कोणत्या डॉक्टरकडे जगात जा, बरे होऊ शकत. त्याला नियम महत्वाचा, पण ते नियम काय हे तुम्हाला समजणं महत्वाचं. खुशी होतो माझ्याकडे एक खाली रिलॅक्स एकदम. सेम पोझिशन, पाय इकडे डोकं इकडे. पाय इकडे. तुम्हाला मी नियम रेकॉर्ड करून देते, ते लक्षात ठेवा. करा अशी आहे खालचं काय सर. आणि हीच गोष्ट मी तुम्हाला 10 दिवसांनी विचारली, लक्षात राहील का? सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. रिलॅक्स, घाबरू नका, रिलॅक्स. डोकं इकडे, पाय इकडे. पाय ठेवायचं. कोणता पाय मुरगळलेला आहे? कानात थोडं तिकडे सर. बरोबर. हा मुरगळलेला आहे ना. हिला थोडा रोज रोज हां हां झालं काय रोज रोज बस झालं. बस फिरा तिकडे आता बिंदीकडे ना ना बिंदीकडे बंद करू. भिंतीकडे जाऊ एक खाली. वाजला का? कधी वाजले? रिलॅक्स. पाय कोणता होता दुखतं? आता दुखतोय का पाय मुरगळेला? नाही, आता एकदम किती टक्के वाटतंय बरं? म्हणजे मला 95% तर ठीक आहे, चालेल. म्हणजे सगळं दुखणं बंद झालंय. हां जीभ उभं राहत होती किंवा चालताना त्रास होत होता, आता तो व्यवस्थित ठीक आहे, थँक्यू.